कुठे घेऊन चाललाय आता? हे आपले 360 डिग्री ऑब्झर्वेशन. रिव्हॉल्विंग डोम बघितलं तुम्ही, आता रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट बघा. मी येऊ काय तिथे? हा, इकडे होईल टार्गेट. गुड मॉर्निंग फ्रॉम महाबळेश्वर. चला या लवकर या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॉर्स रायडिंग गर्ल, अजून काय? गो कार्टिंग. गो कार्टिंग गर्ल आणि नुसती आलशी गर्ल. बोलण्यासाठी तुला नाही बोललो, हिला. तर आज दुसरा दिवस आपला महाबळेश्वर मध्ये आणि सकाळी सकाळीचा नजारा बघा. फक्त एक ऍडव्हेंचरच राहिलाय, जंगल मध्ये फिरायचं आहे. हा, जा, बिच्चू बिच्चू भेटतील तुला. एक ऍडव्हेंचर बाकी आहे, तो म्हणजे हा टी शर्ट उचलायचा आहे. तो आता उमा करणार. बकेट लिस्ट मध्ये आहे तिच्या. एवढ्या उंचावरून जम्प करायची अक्षय कुमार सारखी आणि घेऊन यायचा. हा, काय झाला? हे तेल बिल लागेल बघ कपड्यांना. कोण आहे तो? काय माहिती कोण आहे. ते पण लागेल रे, पाय लागेल. मग पाय काय, तो दगड घुसेल डायरेक्ट पायात. तू कशाला बोलते मला? मी काय चढवायचं काम करते, तू कशाला चढते? आता ही छोटी अक्षय कुमार बघा कसा डोकं लावेल. आज पॅराग्लायडिंग करायची आहे आपल्याला. पाय बियामध्ये काय दगड वगैरे घुसवून घेऊ नको. बघीस मी शिकवली आहे. तर ही राजपाल यादव सारखी गेली आणि घेऊन आली बघा. चला, ब्रेकफास्ट आहे ना? चला. बापरे, मी उडली. हवा बघ कसली गार आहे. शिव 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 शंभो. छोटासा ब्रेक आउटसाइड बॉम्बे. मजा आली ना? आता पापलेट, बोंबील, कोलंबी फ्राय करायला रेडी ना? 4-5दा घेऊन जा बस. महिन्यात 4-5दा. सगळं क्लाउड किचनचा पैसा गया टाटा क्लाउड मध्ये. म्हणजे ती सांगते 1 वीक मध्ये मला एकदा पाहिजे. महिन्यात एकदा. ओके, चला नाश्ता वगैरे करून आलोय आपल्या सूरज मित्राकडे, ज्याची आपली भरपूर वर्ष आधी भेट झाली होती. गाईड म्हणून भेट झाली होती आणि छान आम्हाला दाखवलं होतं महाबळेश्वर. आणि आज जो तुम्ही विला बघितला, रिसॉर्ट बघितला, तो आपल्या मित्र सूरजनीच करून दिलाय. तर सूरज, कसा आहेस? एकदम मस्त. मस्त. आणि काय सुरू आहे आता? काय नवीन बिझनेस वगैरे स्टार्ट केलाय? आपलं ट्रॅव्हलिंग बिझनेस स्टार्ट केलेला आहे आपण आता. आणि आता न्यू छोटंसं हॉटेल पण ओपनिंग करतोय थोड्या दिवसात. ते पण तुम्हाला सांगेनच. तर तुम्ही महाबळेश्वर प्लॅन करताय तर आपला सूरज मित्राचा नंबर देतोय तुम्हाला. महाबळेश्वर मधली छान ते छान हॉटेल, रिसॉर्ट जे काय तुम्ही सांगाल ते एकदम करून देशील ना? हा, किंवा त्याचा आपलं टूर्स अँड ट्रॅव्हल्स बिझनेस आहे पूर्ण महाबळेश्वर मध्ये. हा, टूर्स अँड ट्रॅव्हल बिझनेस आहे पूर्ण महाबळेश्वर मध्ये. त्याचा पण तुम्ही फायदा घेऊ शकता. तर नंबर देतोय मी तुझा. बघ आला फोन तर गाईड कर आपल्या सर्व मित्रांना. जशी आम्हाला सर्व्हिस दिलीस तशीच चांगली सर्व्हिस किंवा फार्म हाऊस त्यांना पण दे. तर आता आपण आलोय त्याच्याच फार्म मध्ये, स्ट्रॉबेरी फार्म. आणि स्ट्रॉबेऱ्या बघा किती आल्यात त्या. केली प्लक, घे एक ताजी ताजी खाऊन. म्हणजे आपल्या नॅचरली कसं समजतात माहितीये, शेप बघा त्यांचा. शेप नाही तर ते शेप करून देतात ना, त्याच्यात केमिकल वगैरे असतात. हे ऑर्गॅनिक आहेत ना? तर हे ऑर्गॅनिक म्हणजे शेप नसणार, शेपलेस असणार. तसं तुम्हाला खूप सारे बघू शकतात. बघा इथे आहे, पूर्ण भरलाय फार्म. हे बघा. कशी आहे? गोड आहे ना? गोड आहे. गोड आणि आंबट दोन्ही पण असणार. गोड आणि आंबट स्ट्रॉबेरी. ही बघा महाबळेश्वर मधली स्ट्रॉबेरी. नॅचरल आंबटपणा, गोडपणा ते येतात बघ. या शेतामध्ये बघताय तुम्ही स्ट्रॉबेरीज आहेत. आणि इथे बघा फुलं वगैरे यायला सुरुवात झाली. हे व्हाईट कलरचं फुल येते काय पहिले? हा, नंतर त्याच्यानंतर हे ग्रीन होता. ओके ओके. ग्रीनच्या नंतर परत ते या प्रकारे व्हाईट होता. हा, आणि व्हाईटच्या नंतर हळूहळू रेड व्हायला स्टार्ट होता. हे असं हे होतं ना? आणि पाणी पुरवठा वगैरे पाणी भरपूर पुरवठा लागतोय. कसं आतमधून आपण हे ड्रिपिकेशन पाईप टाकलेलं आहे आतमधून. सकाळ संध्याकाळ त्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं द्यायला लागतं. जास्त पाणी दिलं तरी खराब होतं. तर नक्की आपल्या मित्राला कॉन्टॅक्ट करा. हा सर्व तुम्हाला फार्म पण फिरवेल आणि चांगली चांगली भाजी आणि जे काय असेल ते पण तुम्ही इकडनं घेऊन जाऊ शकता. तर आम्ही घेऊ स्ट्रॉबेरी आता काय इकडनं. हे बघ तुमचे एक नंबर ते अरबी. अरबी, हाय. चला ना, हॉटेलमध्ये किती नाश्ता केला तरी पण इथे येऊन बघा
बाबाने बोलवलं. हो हो घेतो घेतो. येत नव्हता. ला तर विंड नसल्या कारणामुळे आपल्याला पॅराग्लायडिंग रद्द करावं लागली, कारण लँडिंग खूप लांब होती आणि मला पण घेत नव्हता तो पॅराग्लायडिंगमध्ये, तर एकटी आणायला पाठवणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही जरा ती रद्द केली. आणि आता आलो आहे कुठे? विज्ञान सागर. हां विज्ञान गडमध्ये नवीनच काहीतरी उघडलं आहे आपल्या महाबळेश्वर तापोला रोडला, तिथेच. तुषार सर इथे आहेत, नमस्कार. विज्ञान गड काय बघायला मिळणार इकडे? इथे सायन्स पार्क आहे, विज्ञानगड म्हणजे सायन्स पार्क. यामध्ये तुम्हाला रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आहे, फिरता डोम आहे, त्यातून पॉईंट बघायला मिळतात, भूकंप रूम आहे, थिएटर आहे, एवढं बघायला मिळतं. आणि ही ट्रॉली आहे काय वर जाण्यासाठी? हे बघा, आपण सप्तशृंगीला गेलेलो तशाच प्रकारची ट्रॉली दिसते इथे, त्यामध्येच बसून आता आपल्याला वर जायचं आहे. आणि तू वरती बसते, चलिये मग ये इकडे तू. चला मॅडम आहेत आपल्यासोबत, नमस्कार. बापरे, ते ट्रॅकमध्ये माकडं पण आहे. थांबा, वर येऊ काय मी? वरती मंकी पण आहेत भरपूर सारे, जातील ना बाजूला ते? हां, अरे बापरे, ट्रॅक बघा कसा आहे, सुंदर रोलर कोस्टर राईड. बापरे, किती? 280 मीटरचा. समुद्र सपाटीपासून आपली उंची आहे ती 1100 मीटर आहे आणि पार्किंग केली ना तिथून 120 मीटर आहे. सुरुवात झालेली आहे बघा. गणपती बाप्पा मोरया. एका माणसाचा खर्च लंच जर तुम्ही घेतला, अडल्ट असतील तर ट्रेनचे जे फिनिक्युलरचे आहेत ते 500 रुपये आहेत, लंचचे आहेत ते 600 आहेत, ब्रेकफास्ट घेतला तर 300 आणि रात्री हायटी घेतली संध्याकाळी तर त्याचे 300 आहेत. सकाळी 9ला सुरू होते ते संध्याकाळी 7पर्यंत असते ना, तर तुमच्याप्रमाणे नाश्ता लंच त्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता. हे बघा, आता वीकेंड नाही आहे, गर्दी कमी आहे, पण वीकेंडला बुकिंग करूनच या. हां, हे बघा, छान अनुभव आहे. ट्रेन सप्तशृंगीमध्ये मला जायला भेटला नव्हता, नो मनी चॅलेंज करून गेलो होतो, पण इकडे बघा, हां इथे मस्त, हां एकदम स्मूथ आहे, काय भीती वगैरे काय. चला तर फायनली आलो आहे. मम्माची इच्छा आहे शिडी चढून जाण्याची. जा. आणि इकडनं व्ह्यू बघा, ते सेफ्टीसाठी आहे. ट्रेन टू थांबली मग हे बघा, छान आहे. काहीतरी फर्स्ट टाईम आहे ना महाबळेश्वरमध्ये असं. 25 वर्ष लागली मंडळी या मेहनतीला. जाऊन बघूया आपण काय सायन्स शिकायला बघायला मिळते ते बघा. चला इकडे मेट्रोचा दरवाजा उघडेल आता. खुल जा सिम सिम, खुल जा सिम सिम. तर आलेलो आहे, थँक्यू. आलेलो आहे बघा, वेलकम. चला वेलकम पण झालेलं आहे आणि थँक्यू पण म्हटलेलं आहे. जाऊया. कुठे घेऊन चाललंय आता? ही आपली 360 डिग्री ऑब्झर्वेटरी आहे. अच्छा, 360 डिग्री ऑब्झर्वेटरीमध्ये आलो आहे. वाव, व्ह्यू बघा, खूप छान. हे काय? अच्छा, हे रिव्हॉल्विंग आहे का? हां, हे बघा रोटेट होते. याच्यात उभं राहायचं, मग पूर्ण व्ह्यू मिळते ना आपला. चल टॉपला चल मम्मा. हां, रिव्हॉल्विंग डोम मध्ये चाललोय बघा. आता वर जाऊन बसायचं, पूर्ण व्ह्यू बघायला मिळेल आपल्याला. ते उभे राहा ना, बेस्ट पार्ट विल बी दॅट. आपल्याला फिरायची गरज नाहीये. हां, आपण एक जागे उभे राहायचं नुसतं. जगातील हे एकमेव ठिकाणी हे डोम जे फिरतंय. हे बघा, खूप लकी आहेत आपण. हां, VIP भेटलंय आपल्याला, कोणच नाही बघा, आम्हीच बुक केलंय. आणि हे बघा कसला व्ह्यू, एकदम भारी आहे. ही कोयना नदी आहे आणि तो सर्वात उंच डोंगर दिसतोय तो मधुमकरंद गड आहे. म्हणजे अख्खा महाबळेश्वरच दिसतो ना इकडनं. हां, हे बघा खूप छान. आणि हे सर्व फार्म आहेत ना स्ट्रॉबेरीचे वगैरे. स्ट्रॉबेरी आणि राईस. हां, स्ट्रॉबेरी आणि राईस. हे बघा, रिव्हॉल्विंग डोम बघितलं तुम्ही. आता रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट बघा. तर याच्यामध्ये पण जेवता पण तुम्ही जो काही व्ह्यू आहे तो बघत जेवण करू शकता ना. हां, खूप सुंदर कल्पना आहे. बघा, आपल्या महाबळेश्वरमध्ये असं काही तुम्हाला बघायला मिळतं आहे बघा. नक्की या, प्लॅन करा तुम्ही इकडे, आवडेल तुम्हाला, है ना. रिव्हॉल्विंग रेस्टॉरंटमध्ये जेवण करता करता नजारे बघत आहे बघा.
हे टेबल खुर्च्या नाही फिरत, त्याच्या साईडनं फिरते बघा, है ना. तर उमा म्हणत होती की ते फिरते मला त्रास होणार, तर तिला एकदम सिम्पल एक्झाम्पल दिला, पृथ्वी पण फिरते, तुला त्रास होते तर नाही होत, म्हणून ती आली बघा. किती 200 जण बसू शकतात ना. हां 25 टेबल आहेत, 200 जण बसू शकतात. ते बघा छान आहे रेस्टॉरंट. हां लोक फक्त रेस्टॉरंटवर बनवण्याचाच विचार करतात. इथे बघा रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट, म्हणूनच याला विज्ञान गड म्हणतात. ते बघा, तर चहा आणि कॉफी आली बघा आपल्यासाठी. रिव्हॉल्विंग रेस्टॉरंटमध्ये चहा आणि कॉफी पिऊया आपण. चला, रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट बघितलं तुम्ही. आता हे बघा, हे बापरे, हे काय थिएटर आहे काय? हां इथे कोणते पिक्चर बघायला मिळतात? अच्छा, स्पेस रिलेटेड ना. हां म्हणजे बायकोला दाखवलं तरी ती स्पेस देऊ शकते ना आपल्याला. हां म्हणतात. आणि थिएटर बघितलं ना. आणि भूकंपबद्दल ऐकलं आहे काय तू कधी? अर्थक्वेक येतात माहिती आहे ना तुला. ते आता अर्थक्वेक कसा येते ते आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. म्हणजे अर्थक्वेक आला तेव्हा काय होईल आपल्याला ते आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. आर यू रेडी फॉर दिस? विज्ञान गडमध्ये तुम्ही येत आहे तर बघा असं पण तुम्हाला अनुभव करायला मिळते. वॉटर शो पण होणार आहेत फ्युचरमध्ये. हां आता उडी मारू शकतो याच्यात? नाही मारू शकत उमा आता उडी. तुला मारायचंय ना मला. हां चला, उमाची खूप इच्छा होती इकडनं उडी मारायची, पण आता पुढे मारणार आहे ती. आता आपण अर्थक्वेक बघूया. अर्थक्वेक झोन. बापरे, असं काय होणार भूकंप आला तर? सर्व बिल्डिंग्स वगैरे पडणार? हां म्हणजे कसं होते? हा भूकंप आहे ना, हा भूकंप टेक्टॉनिक भूकंप होता. टेक्टॉनिक भूकंप कसा होतो तर पृथ्वीवर आपल्या प्लेट्स असतात, टेक्टॉनिक प्लेट्स असतात, त्या एकमेकावर घासल्याच्या नंतर घर्षण होतं आणि त्या घर्षण झाल्याच्या नंतर मग भूकंप होतो. पण आजकाल ते अर्थक्वेक प्रूफ पण असतात ना बिल्डिंग्स. हां असतात ना. हां भूकंपाचे जे प्रकार आहेत, ऑल्कॅनिक आहे, आपला कोलॅप्स आहे आणि टेक्टॉनिक आहे, अशा प्रकारच्या भूकंपामध्ये हा प्रकार जास्त होतो. त्याच्यामुळे आपण इथे टेक्टॉनिक भूकंप दाखवतो. रिअल मध्ये आले काय काहीतरी आले तरी आपण 6 किंवा 10 सेकंद हां 7 ते 10 सेकंदामध्ये हालत खराब होणार. पडतात. हे बघा खतरनाक अनुभव होता भूकंपाचा. रिव्हॉल्विंग रेस्टॉरंटमध्ये तर तुम्ही जेवणार, नाश्ता करणारच, पण अर्थक्वेकचा पण अनुभव घ्यायला भेटते तुम्हाला. हां मी एकदा घेतलेला लहानपणी, छोटासा म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा होता, पण पूर्ण हालून गेलो होतो. आणि आता झाल्यानंतर 12 वर्ष लग्न झाल्यानंतर रोजच भूकंप येतात. हे बघा आकाश मिसाईलचे डुप्लिकेट मिसाईल आहे. बापरे, ते पण ऑपरेट करताय? अरे वा. हे बघा, जो टार्गेट सेट करून सोडायची. काय बोलताय? आपण सोडू नाही शकत, फक्त टार्गेट करू शकतो. ओके ओके. हां हे बघा मिसाईल लॉन्चर ना. मिसाईल लॉन्चर पण दिसतंय. हां मी येऊ काय तिथे? हां इकडे होईल टार्गेट. चला. हे बघा मिसाईल आवडेल मंडळी तुमच्या पूर्ण फॅमिलीला. लहान पोरांना तर खूप जास्त आवडेल हे सर्व बघायला ना. अनया तुझा कसा होता अनुभव? मस्त होतं. आणि मला खूप मजा आली. अर्थक्वेक असं रिअल लाईफमध्ये कधी अनुभव नाही करू शकत आम्ही, तरी पण इथे येऊन एकदम मस्त ॲक्युरेट ते आम्हाला माहीत नाही, पण मस्त होता. आणि स्पेशली मिसाईल लॉन्चर. सर डॉक्टर अब्दुल कलाम सरांची आठवण येते हे बघून. हे बघा ऑपरेशन सिंदूर. सल्यूट करा, सल्यूट. भारत माता की जय. गडावरचा बुरुज पण बघा खूप छान. हां इकडनं व्ह्यू बघा. हे तापोला आहे काय समोर? छान व्ह्यू आहे इकडनं. आणि आता जंगल सफारीचा अनुभव घेतोय आपण. हे बघा घाबरलं नाही ना. नाही मी आहे. आणि भरपूर सारी आयुर्वेदिक झाडं पण आहेत इथे. आणि ही विंड मिल आहे बघा. याच्यानेच इलेक्ट्रिसिटी होते काय? हां सध्या बंद आहे, सोलर पॅनल चालू आहे. हे बघा इलेक्ट्रिसिटी जनरेटर विंड मिल दिसते तुम्हाला. आणि जनावरं वगैरे नाही नाही ना. हां पण असतील रात्रीच्या टायमाला. फुलं घना जंगल आहे बघा. कडीपत्ता आहे.
उमाचा फेवरेट कढीपत्ता. हे सोलार आहेत काय? म्हणजे ते रेस्टॉरंट वगैरे फिरते ते पण याच्यावरतीच आहे. हे बघा सोलार पॅनल दिसतात तुम्हाला. शिववृत्तावरती 70 डिग्रीज मध्ये आणि त्याच ह्याच्यात अँगल मध्ये हे लावलेले आहेत जेणेकरून जास्त आपण एनर्जी सेव्ह करू शकतो. अरे वा. आणि पावसात काय जेव्हा ढगाळू वातावरण असतं तेव्हा त्यावेळेस कमी असतं आपल्याला. कमी असतं ना? हा लाईट वरच हे करावं लागतं. हे बघा सोलार सिस्टम. नाही खाली नको जाऊ नाही तर तिथंच राहशील. आणि इथे बनवण्याचं हे कारण आहे की इथे छोटं गवत असतं, मोठी झाडं नसतात. मोठी झाडं तोडून आपल्याला प्रोजेक्ट करायचा नव्हता, त्यासाठी हे जिथे कमी झाडं आहेत गवत होतं त्या ठिकाणी हे सोलार पॅनल बनवलेले आहेत सरांनी. आणि आपला हा पूर्ण प्रोजेक्ट आहे त्याच्यात ही जास्त झाडं तोडायला लागू नयेत याच्या सरांनी कमीत कमी झाडं तोडून छोट्या जागेमध्ये हा प्रोजेक्ट आपला काय नाव आहे सरांचं? वसंत जोशी सर. वसंत जोशी सर. जे काय केलंय तुम्ही छान केलंय. इन्स्पिरेशन आहात तुम्ही सर्वांचे. खूप आवडलं आम्हाला आहे ना. मिसाईल लॉन्चर खूप जास्त आवडला. अर्थक्वेक कसा होतो ते पण बघायला आवडलं ना. आणि नेचरचा रिस्पेक्ट करून जे काय तुम्ही केलंय ते आणखी बरं वाटलं ऐकायला. खूप शुभेच्छा तुम्हाला. खूप छान वाटलं. तो लाजत नाही पण लाजालू झाड लाजत नाही ते पण इथे बघायला मिळेल बघा. प्रत्येक मासलीमध्ये कढीपत्ता. तुला याच्याने मी फिश फ्राय करून देणार. ओके.